नमस्कार मित्रांनो, मी ओम घोळवे रॉयल शेतकरी प्रोडक्शनच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय गोपीनाथ, जय भगवान, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मी शेतकऱ्याला कित्येक वेळा विनंती केली की तुम्ही स्वतःहून लढा, आपण सगळ्यांनी स्वतःहून लढलं पाहिजे आणि स्वतःहून लढल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही। शेतकऱ्यावर याचा काहीतरी परिणाम झालेला दिसतोय। मीही सांगत होतो, आपले रविराज साबळे पाटीलही सांगत होते शेतकऱ्याचा परिणाम झालाय। आपले मंगेश दादा साबळे उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या काल परवा दिवशी मी व्हिडिओ बघितला, त्यांच्या नाकातून रक्त आले। सरकार, जर आमच्या माणसाला काही झालं ना, तुमची गाठ माझ्यासोबत आहे। जरी मी छोटा यूट्यूबर असलो ना, तरी मोठा दिगाना कसा करायचा मला माहिती। मार्केटमध्ये येऊन वजन बघ, मग कळेल। तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे। रविराज दादा साबळे पाटील, ज्यांचे व्हिडिओ मी 2 वर्षापासून बघतो, शेतकऱ्यांसाठी कायम त्यांच्या मनामध्ये चळवळ राहते। शेतकऱ्यांचा लढा उभा करण्यासाठी ते कायम तत्पर असतात। त्यांनी काल त्यांना जाऊन भेट दिली आणि रविराज दादाला विरोध करणाऱ्यांना एक लक्षात ठेवा, रविराज दादा म्हणजे आमच्या दिलाची धडकन आहे। आम्ही रविराज दादाला इतकं मानतो की जितकं कोणालाच माहीत नाही। आमचे ते शेतकरी पुत्र आहेत, त्यांना जर विरोध केला तर गाठ माझ्यासोबत आहे। रविराज दादा या मातीतला पैलवान आहे आणि रविराज दादाला पाडणं हे तुमच्याच्यान होणार नाही। त्याच्यामुळं विरोध तर करून बघा तुम्ही। वन साइड अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलंय आणि हे तुझ्या साडीच बनवलंय, हे ओरिजिनल आहे। मंगेश दादा साबळे यांनी जो शेतकऱ्यांसाठी लढा उभारला, त्यांचा मी आणि आमची रॉयल शेतकरीची टीम आणि सर्व शेतकरी संघटना त्याचं समर्थन करतो। त्यांनी असंच लढत राहावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। कारण शेतकऱ्यांच्या तोंडातला घास गेला हो, शेतकरी पार खचला यंदा। अख्ख्या जगाला अन्न पुरवून उरणारा शेतकरी आज त्याच्या घरात अन्न नाही आणि या सरकारला लाज वाटली पाहिजे। ज्या शेतकऱ्याचे हे धान्य खात आहेत, तो शेतकरी आज उपोषणाला बसला यांच्यामुळं। का तर पंचनामे होत नाहीत, केलेल्या नुकसानाची भरपाई होत नाही। नुकसान झालं, इतका पाऊस झालाय, एवढा पाऊस झालाय, त्याची भरपाई देत नाही सरकार। अरे लाजा वाटू दे रे, जरा लाजा। तुम्हाला आमदार एकमेकाच्या फोडायला 50-50 कोटीचे पॅकेज द्यायला जमतेत हां? आणि शेतकऱ्याच्या इथं नुकसान झालं एवढं, त्यांना कर्जमाफी द्यायला तुम्हाला 9 लाख कोटी कर्जाचा ढोल वाजवत बसलाय तुम्ही। 9 लाख कोटी कर्ज म्हणते आमच्यावर। अरे लाजा रे जरा कुठतरी, एवढ्या लाजा नका ना सोडू। उलीत तरी असतं थोडं, एवढं लाजा तुम्ही सोडलं। लक्षात ठेवा, शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणार आजपासून। शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी आणि रविराज दादा साबळे आम्ही दोघंजण प्रत्येक गोष्टी बोलणार। आमची ओळख नाही, पण मी त्यांचे व्हिडिओ 2 वर्षापासून बघतो। प्रत्येक व्हिडिओला त्यांच्या माझा लाईक आहे। मी त्यांचे व्हिडिओ 2 वर्षापासून बघतो आणि मीही त्यांना मानतो। आणि आजपासून हा नवीन यूट्यूबर सुद्धा शेतकऱ्याच्या चळवळीत उतरलेला आहे। त्याच्यामुळं तुम्ही आता त्यांना विरोध करून तर बघा।